आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। ताई काय सांगणार, आज जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला आणि त्यांनी बूथ बांधणी संदर्भात चर्चा केली। ज्या पद्धतीने भाजप निवडणुकींच्या पूर्वी बूथ बांधणी करते तशी आपण केली पाहिजे, कसं पाहता? मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना खूप लवकर जाग आली आहे आणि याच ठिकाणी जर आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे असते आणि ते जर या महाराष्ट्रामध्ये असते तर त्यांनी कधी बूथ बांधणीची गोष्ट नाही केली। त्यांनी फक्त विचार सोबत ठेवले आणि लोकांनी बूथ बांधणी केली आणि प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा लावून त्यांनी शिवसेनाचं निर्माण केला होता त्यावेळीस। तर मला वाटते की उद्धव ठाकरे जींना खूप लवकर जाग आलेली आहे, आत्ता जाऊन कुठे बूथ बांधणी करत आहे। तर मला वाटते हो बरोबरच आहे ना, कारण की आमचे बाळासाहेब ठाकरेजी म्हणत होते ज्या दिवशी मी काँग्रेससोबत बसान, जर अशी वेळ आली तर मी माझी दुकान बंद करन। तो उद्धव ठाकरेजींची दुकान बंद झाली आहे कारण विचार सोडले आहेत त्यांनी। त्यांनी म्हटलं की भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, असं देखील त्यांनी टीका केली। आणि सोबतच मी भाजपला सोडलेलं आहे, हिंदुत्वाला सोडलं नाही। भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व राम मंदिर सारखे मंदिराला निर्माण करणं आहे। भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व म्हणजे वक्फ बोर्ड सारखे हा एक लागलेली कीड आमच्या देशाला होती, त्याला जडातून काढून बाहेर फेकणं तो भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व होतं। आणि उद्धव ठाकरेजींचं हिंदुत्व म्हणजे वक्फ बोर्डचे अगेन्स्टमध्ये आणि भारतीय जनता पार्टीने जे बिल आणलं त्याचे अगेन्स्टमध्ये मतदान करणं म्हणजे त्यांचं हिंदुत्व आहे। उद्धव ठाकरेजी, या महाराष्ट्राला तुमची विचार आणि तुमची जी दृष्टी आहे फक्त सत्ता मर्यादित विचार करणारे उद्धव ठाकरे आहे, तर त्यांना खुलेआम या महाराष्ट्र जनतांनी नकारलेला आहे। तर आता तुम्ही ABC पासून सुरू करा आणि बूथ बांधणी सुरू करा तुम्ही, कारण विचार तर आहेच नाही। बाळासाहेबांचे विचार असते तर बूथ बांधणीची गरज पडली नसती। त्यांनी असं म्हटलं, तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केला, त्यांनी म्हटलं की वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा काडीचाही संबंध नाही म्हणतात। हां, असे लोक जे वक्फ बोर्डचे सोबत उभे राहतात, ज्यांनी आजपर्यंत या देशाची हिंदुस्थानची जोडी लाखो कोटी रुपयाचे जी जमिना होत्या बरेचसे असे संस्थांनी घेऊन वक्फ बोर्डचे माध्यमातून तिथे आपले इमारत उभे केल्या, आपले व्यापार उभे केले, आपले जे 2 नंबरचे काम आहे ते तिथे केला। आमचे हिंदुत्व, आमचे हिंदू लोक कधी सनातनीय लोक अशी मांग करत नाही की तुम्ही आम्हाला हे जागा द्या आणि आम्ही इथे 2 नंबरचे काम करू। तो उद्धव ठाकरेजी बरोबरच समर्थन करत आहे, कारण त्यांना जे मतांसोबत प्रेम झालेलं आहे, जे त्यांना भगवेसी आणि त्यांचे जे रॅल्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात आहे तर ते वक्फ बोर्डलाच समर्थन करन, त्या लोकांचे विचारासोबतच उभे राहीन। ते हिंदुत्व आमचे उद्धव साहेब ठाकरेंनी खूप लांब सोडलेला आहे। तर मला वाटते की जनाब उद्धवजी, तुम्ही सही मार्गावर आहे, बांधणी करा आणि जे तुमचे नवीन विचार आहेत त्यासोबत जगा। त्यांनी म्हटलं की मुस्लिम माझ्या जवळ आलेत म्हणून मोदींनी सौगाते मोदी आणलं ईदी दरम्यान, असं त्यांनी म्हटलेलं आहे। मी आपल्याला एवढंच सांगू शकते, या देश संविधान अनुसार आम्ही चालतो आहे आणि संविधान जे जे आम्हाला शिकवते आम्ही संविधान अनुसार या देशामध्ये प्रत्येक गोष्टी करत आलो आहे, पण आम्हाला प्रेम आमचे भगवेसोबत आहे। शेवटले 2 प्रश्न। माहिती अशी मिळते की तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे, त्या भागामध्ये हिंदूंच्या जमिनी हिसकावल्या जातात, त्यांना बाहेर काढलं जातं असा आरोप होता। तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहेत, काय तुमची भूमिका असणार आहे तिथे? तुम्ही काही आंदोलन उभारणार, कारण अनेकदा हिंदूंच्या भूमिका तुम्ही मांडलेल्या आहेत। मी आपल्याला एवढंच सांगू शकते की जेव्हा जेव्हा अत्याचार या देशामध्ये हिंदूंवर झाले आहे आणि वेस्ट बेंगॉल हा पूर्ण देशामध्ये आपले हिंदुस्थानमध्ये एक असा राज्य आहे जिथे जेव्हा अत्याचार झाले तर ते फक्त हिंदूंवर झाले आहे। हिंदूंचे मुलींवर अत्याचार झाले, हिंदूंचे घर जाळण्यात आले। जर एखाद्या व्यापारींनी आपले सनातनीय विचार बाहेर ठेवले तर त्यांचा व्यापार जडातून उखडून फेकण्याचं काम ममता दीदींनी नेहमी केलेलं आहे। पण मला असं वाटते की आम्ही आत्ता ज्या देशामध्ये राहते त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे, तर मला असं वाटतं आम्ही जे विचारातून काम करताय आत्ता तो अत्याचार कुठेही कोणतेही राज्यात आम्ही खपून घेणार नाही आणि गरज पडली तर त्या गावालाही सुद्धा मी भेट देणार आहे ज्या गावातून पलायन आमचे हिंदू लोक करत आहे आणि त्याच्या मागचे कारण जर गरज पडली तर येणाऱ्या काळामध्ये क्रांती तिथेही घडन।
एक शेवटला प्रश्न, तुमचं स्वप्न होतं अमरावती विमानतळाचं, आज ते पूर्ण झालेलं आहे. काय भावना आहे आणि काय सांगणार? दुसरीकडे एक नाव देखील, दोन नावं दिली पाहिजे. कोणी म्हणतं की पंजाबराव देशमुखांचं नाव दिलं पाहिजे, कोणी म्हणते गुलाबराव महाराज. तुम्हाला काय वाटते? तुम्ही 5 वर्ष पाठपुरावा हा, आमचे अमरावती जिल्हा हा संतांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथे आहे, गुलाबराव महाराजजी इथे आहे, पंजाबराव देशमुख साहेब इथून पहिले कृषी मंत्री राहिलेले आहे, बरेचसे आमचे गाडगे महाराज इथून आहे. तर मला असं वाटते की संतांची भूमी आहे म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या लोकांना सगळ्यांना प्रेम आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहे. कॅबिनेटमध्ये आम्ही बरेचसे नाव प्रस्तावित आमच्या जिल्ह्यातून जाणार आहे. आम्ही बरेचसे लोक सगळे मिळून मग कॅबिनेटमध्ये जे निर्णय होईल, आता संत ते संतांच्या विचारावर चालणारी ही नगरी आहे. तर मला वाटते जेही नाव येईन ते सगळ्यांच्या सहमतीने नाव पुढे येईन आणि आम्ही त्याच्यासोबतच राहू. आणि एअरपोर्ट विमानतळ हे नवनीत राणाचं स्वप्न 2014पासून जेव्हापासून मी प्रयत्न करत आहे. मला असं वाटते माझेपेक्षाही जास्त जे मुलं अमरावतीवरनं कामासाठी शिक्षणासाठी पुणे जातात, मुंबई जातात, हैदराबाद जातात, बाकी चेन्नई जातात, दुसरे राज्यांमध्ये जातात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं की बा मला माझा परिवार सोडून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं आहे, कारण माझं अमरावती ग्रोथ नाही होत आहे, ग्रोथ नाही झाली आहे. आणि जर पहिला पाऊल आमची अमरावतीला पुढे आणण्यासाठी आम्हाला जर करायचं आहे, व्यापार मोठे आणायचे आहे, मोठे हॉस्पिटल जर आणायचे आहे, IT पार्क जर आम्हाला आणायचं आहे आणि मोठे मोठे कंपन्या अप्रोच करायची, तर सगळ्यात पहिला पाऊल जेही लोकांना आम्ही अप्रोच करतो ते पहिला म्हणतात एअरपोर्ट आहे. आणि आम्ही तिथे शांत बसून जायचं की बाई एअरपोर्ट नाही, आता काय, आता कसं. पण आता एअरपोर्टची सुरुवात झाली. लवकरात आम्ही पुण्याची अप्रोच करत आहे की पुणे ही अमरावती, पुणे अमरावती सुद्धा सुरू झाली पाहिजे, कारण 2 ट्रेन माझे अमरावतीवरनं आहे. तर हे सगळी जे स्वप्न होतं, म्हणतात ना ड्रीम गॉट कम्प्लिटेड टुडे. आणि ते होताना मी माझे डोळ्यांनी आज पाहत होती. म्हणून ते प्रवास करताना दोन्ही डिप्टी CM होते, CM साहेब होते, सगळे ऑफिसर्स होते, बाकी मंत्री आमचे बावनकुळे साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते, स्टेट मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन होते, सेंटरचे इथे आले होते. तर मला वाटतं आज अमरावतीमध्ये अमरावतीचं महत्त्व काय, कशा महत्त्व अमरावतीला भेटला पाहिजे, आज ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत होतो. जे स्वप्न मी पाहत होती की अमरावती फक्त बरेचसे लोक जे नाटकं या अमरावतीमध्ये जे लोक करतात त्यामुळे नाही झाला पाहिजे फेमस. आमची अमरावती इम्पॉर्टन्स ठेवली पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि व्यापारमध्ये सुद्धा. तर हिची सुरुवात आहे आणि सगळं क्रेडिट आमचे देवेंद्र फडणवीसजींना. आणि जेही मी 2014पासून इथे प्रयत्न करत आहे, आज जेव्हा देवेंद्र साहेब आमचे दादा माझं नाव घेऊन जेव्हा उल्लेख करत होते, मनाला कुठे ना कुठे एक दुःखसुद्धा आहे की माझा पराभव झाला. आणि त्याच्यानंतरसुद्धा माझे नेते आम्हाला ॲप्रिशिएट करतात आणि खुलेआम मंचावर सांगतात की नवनीत राणांनी मेहनत केली, संघर्ष केला, कष्ट केला आणि म्हणून आपण इथपर्यंत पोचलो. तर माझ्यासाठी माझी सगळ्यात मोठी कमाई आहे, कारण माझं स्वप्न हे माझे अमरावतीचे लोकांसाठी पाहिलं आहे. आणि ते पूर्ण होताना एक आई आपल्या बाळासाठी काय स्वप्न पाहते, आणि लीडर्स हॅज टू टेक अ स्टेप. दुसरा कोणी स्टेप घेऊ शकत नाही, कोणीही प्रोग्रेस करू शकत नाही. आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आज यश भेटला. आणि ते आकाशात जेव्हा विमान टेक ऑफ झाला मुंबईवरनं, तर तो आनंद मला वाटते माझ्यापेक्षा जास्त कोणालाही कळणार नाही. तर या नवनीत राणा होत्या, ज्या पद्धतीनं आज विमानतळ सुरू झालं त्याचा आनंद जो आहे तो असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. सोबतच पराभवाची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.